बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. राजमुद्रा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा राजमुद्रा न्यूज चॅनलच्या वतीनं आपण आयोजित केलेला आहे. मराठवाड्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रेरणादायी काम करणाऱ्या दिग्गज महिलांच्या विशेष मुलाखतीचं सत्र आपण अनेक दिवसापासून आयोजित केलेलं आहे. आज आपण अशा व्यक्तींची मुलाखत घेणार आहोत ज्यांचं वैद्यकीय, सामाजिक, साहित्य क्षेत्रात संपूर्ण मराठवाड्यामध्ये आदरानं नाव घेतले जाते. त्या म्हणजे नांदेड शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ तथा साहित्यिक, कवयित्री, लेखिका डॉक्टर वृषालीताई माधवराव किन्हाळकर मॅडम यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर वृषालीताई किन्हाळकर मॅडम यांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यामध्ये वेदन, तारी हे प्रसिद्ध कविता संग्रह असून त्यास वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. सहजरंग, संवेद हे ललित लेख संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या कविता संग्रह व ललित लेख संग्रहास महाराष्ट्र राज्य शासनासह अनेक संस्थेचे या ठिकाणी पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. तसेच तारी या कविता संग्रहास इंदिरा संत या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. ताई, आपलं या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी आपणास व सर्व महिला भगिनींना या ठिकाणी राजमुद्रा न्यूज चॅनलच्या वतीनं हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपलं मनपूर्वक या सत्रामध्ये स्वागत करतो. आणि मी या ठिकाणी आपल्या या सत्रामध्ये आपल्याला असं विचारतो की आपला जो प्रवास आहे, सर्वप्रथम शैक्षणिक प्रवास आपला कशा पद्धतीचा आहे? सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना, प्रेक्षकांना मी अभिवादन करते. आणि माझ्या शैक्षणिक प्रवासाबद्दल बोलायचं तर सगळ्याच इतर मुलांसारखं माझंही शिक्षण झालं. मात्र वडील माझे शासकीय सेवेमध्ये होते, त्याच्यामुळे अनेक गावांना त्यांची बदली व्हायची. आणि मग ज्या गावी बदली झाली त्या गावी शाळा, अशी माझी महाराष्ट्रभर अनेक शाळांमध्ये मी शिकले. आणि शिक्षणाची प्रेरणा घरामध्ये आई, वडील आणि आजोबा तिघांकडून मिळालेली. आणि आम्ही आमच्या आईला 4 मुली, त्यामुळे आईची फार इच्छा होती की आपल्या मुलींनी भरपूर शिकावं आणि विशेषतः मी डॉक्टर व्हावं अशी तिची फार इच्छा होती. आणि आईच्या इच्छेसाठी मी डॉक्टर झाले. आणि मग अंबेजोगाई इथे मी शिक्षण घेतलं, वैद्यकीय शिक्षण. आणि ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नांदेडला आले. म्हणजे 1986 पासून मी नांदेडला स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्राचा व्यवसाय करते. ठीक आहे. खूप चांगला प्रवास आहे आपला. म्हणजे आपली जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ती मुळातच शैक्षणिक आहे. आपल्या कुटुंबात सर्व हे शिक्षित आहे आणि आपल्याला अनेक वडिलांच्या सेवेमुळे अनेक त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपला प्रवास झालेला आहे शैक्षणिक. म्हणजे असं एका गावाचा शिक्का नाही माझा म्हणजे की मी पुण्यातच राहिले किंवा मी उस्मानाबादमध्येच राहिले, असं नाही. जिथे वडिलांची बदली झाली, मग ते उस्मानाबाद असो, औरंगाबाद असो, नागपूर असो, पुणे असो, जिथे बदली झाली त्या शाळेमध्ये जायचं आणि शिकायचं. म्हणजे शालेय जीवनापासून ते तुमच्या वैद्यकीय शिक्षणापर्यंतचा जो प्रवास आहे तो खूप मोठा प्रवास आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे मी असं नाही म्हणणार की प्रवास मोठा आहे. अनेक लोक डॉक्टर होतात, मी पण त्यांच्यामधली एक आहे. फक्त मला हे सांगायचं की एकाच गावी राहिले नाही, अनेक गावांना राहिले. त्याच्यामुळे प्रत्येक गावाचं काही ना काही थोडंसं अनुभव मिळालेले आहे. व्यक्तिमत्वामध्ये आज जे काही दिसतं ते प्रत्येक गावाचं काहीतरी थोडासा अंश असावा कदाचित, असं मला वाटतं. दुसरं काही म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जी भर आहे ती अनेक या अनुभवातून, या अनेक ठिकाणाहून पडलेली आहे. असं असू शकतं. कसं आहे की माणूस असा काही स्वतःच एकटा काही वाढतच नसतो.
आपल्याला आपल्या वाढण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. हं. तसं ते कदाचित प्रत्येक गावातलं काही वातावरण असेल, काही व्यक्ती मिळाल्या असतील, काही गुरुजन भेटले असतील, घरातले संस्कार असतील, या सगळ्याचा तो एकूणात परिपाक म्हणजे आपलं आजचं आता 60ला आपण आल्यानंतरच आपलं व्यक्तिमत्व असतं कदाचित. ताई, आपण नांदेड शहरामध्ये एक प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून संपूर्ण नांदेड जिल्ह्यालाच नव्हे तर मराठवाड्याला आपण परिचित आहात आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण साहित्याच्या क्षेत्रामध्ये वळलात. तर आपल्या वैद्यकीय क्षेत्रातून साहित्याच्या क्षेत्राकडचा जो प्रवास आहे, हा प्रवास कशा पद्धतीने झाला, याच्या पाठीमागे प्रेरणा कोणाची मिळाली? खरं सांगायचं म्हणजे ना, वळणं वगैरे असं काही झालं नाही. मुळात कसं आहे की माझा स्वभाव जो आहे तो जरासा एकांतप्रिय आहे. दुसरी गोष्ट, वाचन भरपूर झालं. लहानपणापासून वाचण्याची सवय होती. आईवडिलांनी हा संस्कार केलेला. माझे आई आणि वडील दोघंही खूप वाचत. मग तेच हळूहळू आमच्यामध्ये रुजलं. आम्ही देखील लहानपणापासून खूप वाचत गेलो. आणि मग तिसरी गोष्ट अशी की वाचनामुळे आणि वेगवेगळ्या गावांना राहण्यामुळे कदाचित एक अशी सवय लागली की विचार करायचा आपल्या स्वतःशी. आणि त्याला अतिशय पोषक असं ठरलं काय, तर माझं स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र ह्या विषयामध्ये काम करणं. जेव्हा मी हे काम करायला लागले ना, जेव्हा मी कळती झाले, तेव्हा मी बायकांच्या वॉर्डामध्ये असायची, जिथे बायका प्रसूती वेदनेने तडफडत असायच्या किंवा मूल होण्यासाठी त्या अतिशय, आपण ज्याला असं म्हणू की तळमळत असायच्या. आणि इतर अनेक वेदना, म्हणजे फक्त प्रसूती वेदना नाही किंवा फक्त बाळ होण्यासाठीची तळमळ नाही, त्याच्याही पलीकडे बाई म्हणून तिच्या ज्या एक शारीर वेदना असतात ना, त्या मी पाहत गेले. आणि त्याच्यामधून हळूहळू मी माझ्या स्वतःशी संवाद करत गेले. मग मला असं वाटायचं की कुठेतरी मी आतमध्ये अस्वस्थ आहे. आणि ती अस्वस्थता मग मी कागदावर काहीतरी लिहायची आणि ती कमी व्हायची अस्वस्थता. मग सुरुवातीला मी रोजनिशी लिहायची. मला जे वाटलं ते मी डायरीमध्ये लिहायची. आणि मग अशाच तऱ्हेने मी खूप कविता लिहित गेले. पण मला असं कधी वाटलं नाही की ही कविता जी आहे की ही इतरांना ऐकवायला पाहिजे. मला असं वाटायचं की हे मी माझ्याशी बोलते आहे ना, हे इतकं व्यक्तिगत आहे की लोकांना हे वाचण्यामध्ये काय रस असणार आहे. मला कधीच वाटलं नाही की माझी कविता मी कुणाला दाखवावी. पण माझी कविता डॉक्टर किन्हाळकरांनी जपून ठेवली. म्हणजे जेव्हा आमची ओळख झाली कॉलेजमध्ये असताना, तर त्यांना थोडंसं कुतूहल वाटायचं की ही मुलगी नेहमी डायरी घेऊन असते आणि एकतर अभ्यास करते लायब्ररीमध्ये किंवा मग लिहित असते काहीतरी. त्यांना ह्या गोष्टीचं थोडंसं कुतूहल वाटायचं. आणि कदाचित तेव्हा असं डायरीमध्ये लिहिणारी कोणी मुलगी त्यांच्या पाहण्यात आली नसावी. माझ्या हातात सतत पुस्तकं असायची. तर त्यांनी मग माझ्याशी ओळख झाल्यानंतर माझ्या कविता वाचल्या आणि त्या सगळ्या माझ्या कविता त्यांनी जपून ठेवल्या. पण आता मी ज्या माझ्या कविता माझ्या वयाच्या 38व्या वर्षी प्रकाशित केली, पहिली कविता माझी वेदन, त्याच्यामध्ये माझ्या जुन्या म्हणजे त्या अबोध वयामधल्या, तरुण वयामधल्या फारशा कविता नाहीत त्याच्यामध्ये. कारण मला आज असं वाटतं की ती जी कविता मी लिहिली तेव्हा, तर ती मला फारशी अशी प्रगल्भ कविता नाही वाटत आता. ती अशी म्हणजे एक प्रेम कविता, एक सुरी कविता अशी ती मला वाटते. त्यामुळे वेदनमध्ये त्याच्यातली एखाद दुसरी कविता असेल कदाचित, पण बाकीच्या सगळ्या कविता मी जेव्हा व्यवसायामध्ये रुजायला लागले ना, तेव्हा केलेल्या कविता आहेत. म्हणजे अनेक कविता ह्या स्त्री जीवनावरच्या आहेत की जे स्त्री जीवन मी पाहिलं की ह्या बाईला माणूस म्हणून काही अस्तित्वच नाही आहे. आणि ती अस्वस्थता कागदावर आली आणि त्याच्यातून कविता तयार झाली. म्हणजे मुद्दाम अशी मी काही इकडून इकडे वळले, जसे रेल्वेचे रूळ बदलतात तसं काही झालं नाही. स्त्रियांचं जे दुःख आहे असं नाही झालं की माझी जी अस्वस्थता होती, म्हणजे मी जे जगणं पाहत होते त्या जगण्यातून त्यांचं ती तडफड तळमळ ते पाहून मला असं वाटायचं की केवढी कुचंबण आहे बाईच्या जगण्याची. आणि ती कागदावर आली आणि ती कागदावर आली, त्याची कविता झाली. मी श्रेय सगळ्या वाचकांना देईन, ज्यांनी मला पुरस्कार दिले त्यांना देईन. कारण मला आजही असं वाटत नाही की मी एक भूमिका घेऊन असं बसून कविता लिहिली आहे, असं मला आठवत नाही. मला नेहमी असं आठवतं की मी हॉस्पिटलमध्ये आहे, पेशंट्स आहेत, रात्रीची वेळ किंवा पहाटेची वेळ, एखादी बाई वेदनेने तडफडते आहे, मी तिला मदत करते आहे आणि त्या सगळ्या अनुभवाच्या नंतर मी काहीतरी कागदावर लिहिते. आधी त्या पेशंटसाठी लागणारी औषधं लिहिते, नंतर पुन्हा माझी अस्वस्थता संपत नाही त्या अनुभवाची.
मग मी कागदावर ज्या ओळी लिहिते त्याची कविता होऊन जाते. म्हणजे मी नेहमी असं सांगते की माझा परिचय वगैरे देऊ नका तुम्ही काही. खरंच मी सांगते की ह्या पुरस्कारांना वगैरे मी खूप जास्त महत्त्व देत नाही. कारण आपला समाज काय आहे माहिती आहे का, की फक्त यशस्वी माणसांच्याच मुलाखती घेतो. जे खरं म्हणजे अपुरं आहे बरं का. जी माणसं धडपडत आहेत ना, जी माणसं त्या प्रवासात आहेत ना, त्यांच्यासुद्धा मुलाखती घ्यायला पाहिजे. कारण कसं आहे, मग आपण फक्त काय म्हणतो की यश म्हणजे सर्वस्व आहे ना, पण एक माणूस यशस्वी होतो त्याच्या पाठीमागे हजारो लाखो माणसं त्याच मार्गावर असतात. पण कुठेतरी एवढंसं काहीतरी कमी पडतं, ती नियतीसुद्धा असते कधी कधी, आणि हा यशस्वी होतो आणि तो मागे राहतो अंधारामध्ये. तर मला असं वाटतं की धडपडणाऱ्या माणसांच्या सुद्धा मुलाखती घ्यायला पाहिजे. म्हणजे हे मी तुम्हाला अप्रत्यक्ष सुचवते आहे असंही समजा फार तर, पण तुम्ही सगळी मुलं लहान आहात माझ्यापेक्षा खूप, त्यामुळे मला असं वाटतं की वयाची ज्येष्ठता पाहून मी तुम्हाला असा सल्ला द्यायला हरकत नाही की धडपडणाऱ्या माणसांच्या सुद्धा मुलाखती घ्यायला पाहिजे. तर मी नेहमी असं म्हणते की माझी ओळख करून देताना मला असं वाटतं की हरिवंशराय बच्चन यांच्या 4 ओळी मी उधार घेते नेहमी, आणि माझी स्वतःची ओळख मी तशी करून देते की मैंने पीड़ा को रूप दिया, मैंने पीड़ा को रूप दिया, जग समझा मैंने कविता की, मैं एक सुराही मदिरा की. हेच आहे माझ्या आयुष्यामध्ये, दुसरं काय. स्त्रियांची अस्वस्थता, स्त्रियांचीच कशाला, मी असं म्हणेन की आता नंतर तुम्ही तारी जर कविता संग्रह पाहिला तर त्याच्यामध्ये मी स्त्रीच्या वेदनेच्या पलीकडे जाऊन एक माणूसपणाची भूमिका, एक माणसाची व्यथा, माणसाचं यश, माणसाचं दुःख, माणसाची तडफड, माणसाची अपूर्णता आणि माणसाची एक पैलतीराकडची ओढ म्हणा किंवा परमेश्वर समजून घेण्याची तडफड, ही सुद्धा तारीमध्ये आलेली आहे. तर एकूणात हे व्यक्तिमत्व माझं असं आहे की मी मुद्दाम भूमिका घेऊन कुठे वळले नाही. साहित्याच्या क्षेत्रात प्रवास मी नाही, माझं काम करत गेले. म्हणजे जसं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहे की नाही, की हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य ओलावा, आणि हीच माझी परमसेवा त्या सर्वात्मकाची. माझा स्वभाव असा आहे की मला जे काम तुम्ही द्याल ना ते मी मन लावून करले. आता तुम्ही माझ्याशी बोलताय ना, मी 100% इथंच आहे, मी हे मन लावून करणार काम. मग ते काम तुम्ही मला उद्या मला भांडे घासायची जरी वेळ आली ना, समजा माझी काम मला नाही पाहिली, तुम्ही भांडीसुद्धा मन लावून घासेन. मला केर काढावं लागलं तर मी केरसुद्धा मन लावून काढेन. तितकंच मन लावून मी ऑपरेशनसुद्धा करेन, आणि तितकंच मन लावून मी तुम्हाला प्रश्नांना उत्तरंसुद्धा देईन. म्हणजे माझा स्वभाव असा आहे की जे करायचं ते खूप मन लावून करायचं, 100% तिथं असायचं. आणि मला वाटतं ह्याच्यामुळेच मी 24 तास आनंदी राहते. म्हणजे आत एक बाहेर एक असं काहीच नाही. आणि त्याच्यामुळे मग अस्वस्थता जी होते ती फक्त समाजातलं दुःख पाहून होते, समाजातली अपूर्णता पाहून होते, आणि समाजातला अन्याय पाहून होते. पण व्यक्तिगत स्तरावर मी तशी कायम आनंदी असते, कारण मी जे करते त्याच्यामध्ये मी पूर्ण रस घेते. असा एक स्वभाव आहे. म्हणजे एकूणच जर पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्रातून आपण जे साहित्य क्षेत्रामध्ये वळलं म्हणण्यापेक्षा आपण जे काही दुःख होतं, माणसाचं दुःख, मग ते स्त्रीचं असो का पुरुषाचं असो, ते आपण तुम्हाला जसं आठवलं आणि प्रत्यक्ष तुम्ही जे दुःख पाहिलंय, म्हणजे जे लोकांच्या जीवनातून पाहिलंय, ते तुम्ही शब्दबद्ध केलंय. खूप चांगले कविता संग्रह आहेत. आता जे अनेक आपले जे कविता संग्रहाच्या त्या ओळी पण आपण सांगितला, हरिवंशराव बच्चन सरांचीही आपण ओळ सांगितली, त्यांचीच ओळ मी उधार घेतली. आणि मी तुम्हाला एक गोष्ट इथे सांगेन महत्वाची, की सॉमरसेट मॉम यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आय डू नॉट फाइंड अ बेटर प्रॅक्टिस फॉर अ रायटर दॅन टू स्पेंड सम इयर्स इन मेडिकल प्रॅक्टिस. म्हणजे ते असं म्हणतात की वैद्यकीय क्षेत्र आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करणं ही एखाद्या लेखकासाठी अत्यंत चांगली अशी पार्श्वभूमी आहे. म्हणजे लेखकाला तिथून खूप काही मिळतं वैद्यकीय क्षेत्रातल्या अनुभवांमुळे, कारण तिथे प्रत्यक्ष जीवन मरणाशी संबंध असतो. आपण एका जिवंत माणसाशी रोजचा व्यवहार असतो. म्हणजे समजा तुमचं कपड्याचं दुकान आहे, तर तिथे ती कपडा ही गोष्ट सजीव नाही आहे ना, किंवा दुसऱ्या कशाचं दुकान आहे, फ्रीज टीव्हीचं दुकान आहे. पण इथे कसं आहे की तुम्हाला रोज जिवंत माणसांशी संबंध आहे ना, आणि म्हणून एखादा लेखक जेव्हा वैद्यकीय क्षेत्रात काम करतो तर तो त्याला उत्तम असं तिथून एक अनुभव क्षेत्र मिळू शकतं की ज्याच्यामुळे तो चांगलं लिहू शकतो. एकूणच खूप चांगला प्रवास आहे आपला, प्रेरणादायी प्रवास आहे. ताई, यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की आपण कुटुंबाची धुरा सांभाळून
वैद्यकीय क्षेत्रामध्ये हे आपलं काम आहे, साहित्याच्या क्षेत्रामध्येही काम आहे आणि आपले पतिदेव डॉक्टर माधवरावजी किनाळकर साहेब हे राजकारणी आहेत आणि महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये ते मंत्री म्हणूनही राहिलेले आहेत. म्हणजे राजकीय पार्श्वभूमीसुद्धा आपल्या कुटुंबाला आहे. तर मला एक विचारायचं आहे की आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना साहित्याच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी स्त्रियांचं दुःख आणि समस्त मानवाचं दुःख आपल्या साहित्याच्या माध्यमातून, कविताच्या माध्यमातून, लेख संग्रहाच्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला असं कधी वाटलं नाही का की आपण आपले पतिदेव हे राजकारणात असल्यामुळे आपणही राजकारणाकडे जावं किंवा राजकारणाचा प्रभाव आपल्याकडे पडलेला आहे किंवा नाही? तुम्ही तसे खूप लहान आहात वयाने, पण म्हणजे जेव्हा डॉक्टर किन्हाळकर हे मंत्री होते, आमदार होते, त्या काळामध्ये तुम्ही कदाचित लहान असाल. नक्कीच. मी कधीही राजकीय व्यासपीठावर गेले नाही आणि मला राजकारणामध्ये अजिबात रस नाही. म्हणजे ते क्षेत्र माझ्यासाठी फक्त दुरून पाहण्याचं क्षेत्र आहे आणि मला कधीही संधी जरी मिळाली तरीही मी राजकारणामध्ये कधीही प्रवेश करणार नाही, कारण मला असं वाटतं की तो माझा पिंड नाही आणि ते मला जमणार नाही. आणि जमणार नाही हा शब्द सुद्धा आपण केव्हा वापरतो, जेव्हा आपण विचार करतो आहोत की मी तिथे जाऊ का नको जाऊ. हा विचारच माझ्या मनामध्ये कधी येत नाही. म्हणजे माझ्यासाठी ते फक्त दुरून पाहण्याचंच क्षेत्र आहे आणि फारशी मी चर्चाही त्या क्षेत्राबद्दल कधी करत नाही, कारण मुळात मला त्याच्यामध्ये काही रसच नाही. प्रश्न उरला पतिदेवांचा, तर त्यांना जे आवडतं ते करतात आणि त्यांना त्याच्यामध्ये यश मिळतं आणि ते यश मिळत राहावं ही तर माझी एक पत्नी म्हणून इच्छा कायम असते. आणि त्यांच्याबद्दल मला इतका अभिमान आहे की असं जे क्षेत्र आहे राजकारणातलं ते तसं फार बरबटलेलं आहे. पण त्यांनी जे राजकारण केलं ते त्यांच्या बुद्धीच्या बळावर केलं. एक अतिशय स्वच्छ राजकारणी आणि एक परखड नेता आणि मुख्य म्हणजे विचारवंत अशी त्यांची जी भूमिका आहे आणि जी त्यांची प्रतिमा आहे समाजामध्ये, त्याच्याबद्दल मला त्यांच्या त्या एकूण भूमिकेबद्दल सार्थ आदर आहे. फक्त मला त्या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये रस नाही, त्याच्यामुळे मी फारसं त्याच्यावर बोलत नाही. म्हणजे मला असं वाटतं की ज्याच्यात मला रस नाही ते मी समजून घेत नाही आणि जे क्षेत्र मी समजून घेत नाही, जे मला कळत नाही, त्याच्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. इतकी साधी ती गोष्ट आहे. नक्कीच ताई, म्हणजे आपल्याला राजकारणाविषयी आपण एक आवड तर नाहीच, फक्त एक पाहता त्याच्याकडे फक्त. हा म्हणजे कसं आहे की एक माणूस म्हणून प्रत्येकाला मर्यादा असतात बघा. की एखादा माणूस गायक असेल, एखादा संगीतकार असेल, एखादा चित्रकार असेल, एखादा डॉक्टर असेल, तर सगळंच सगळ्यांना कसं जमणार आहे की नाही. तसं मला राजकारण माझ्यासाठी ते क्षेत्र माझं नाहीच. मला त्याच्यात रस नाही म्हणून मी ते समजून घेत नाही आणि समजून घेत नाही म्हणून मला ते कळत नाही. इतकं साधं आहे ते. नक्कीच डॉक्टर माधवरावजी किनाळकर साहेबांचा जो व्यक्तिमत्व आहे, संबंध नांदेड जिल्ह्याला परिचित आहे. स्वच्छ प्रतिमेचा एक राजकारणी आणि परखड मत व्यक्त करणारे व्यक्तिमत्व राजकारणातले म्हणून संबंध नांदेड जिल्हा त्यांना ओळखतो. ते स्पष्टपणे भूमिका आपली मांडत असतात. आम्ही साहेबांना खूप वेळा ऐकलेलं आहे. यानंतर ताई, कुटुंबाची जी आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी सांभाळून आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करता, साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करता आणि कुटुंबामध्ये एक राजकीय पार्श्वभूमी असतानाही हा जो समतोल आहे सर्वांमधला, म्हणजे राजकीय, साहित्य आणि वैद्यकीय या तिन्हीचा समतोल आपण कशा पद्धतीने, एक पत्नी म्हणून, एक लेखिका म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून आपण कशा पद्धतीने ठेवतो? असं आहे पहा की जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची संख्या जास्त आहे तर संख्येबरोबर गुणवत्ता कमी होते की नाही. म्हणजे जसं आपण इंग्रजीमध्ये म्हणू की क्वांटिटी आणि क्वालिटी. तुम्हाला जर क्वालिटी सांभाळायची आहे तर तुम्हाला क्वांटिटी कमी ठेवावी लागेल. खरं आहे की नाही. त्याच्यामुळे सुरुवातीलाच मी हे लक्षात घेतलं की जेव्हा माझं डॉक्टर किन्हाळकरांशी लग्न होणार होतं त्या काळामध्ये, की आपल्याला एका खूप अनभिज्ञ आणि प्रचंड व्यापक अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाशी आपला विवाह होणार आहे. मग काय करायला पाहिजे तर मी हे करायला पाहिजे की मी कुठल्याही गावाला राहिले तरी माझा व्यवसाय चालला पाहिजे. त्यामुळे मग मी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रामध्येच MD करण्याचं ठरवलं. कारण की मला असं वाटलं उद्या जर आपल्याला खेड्यामध्ये राहावं लागलं तर तिथेही मला बायका पेशंट्स मिळतीलच. शहरात गेले तरी माझं काम होईल म्हणून मी ते क्षेत्र निवडलं. दुसरी गोष्ट मी असं ठरवलं की
आपल्याला जर हे सगळं सांभाळायचं आहे, आपल्याला कोणाची तरी मदत लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला काही गोष्टी कमी कराव्या लागतील. तर त्याच्यामुळे मी एक मूल होऊ द्यायचं हे ठरवलेलं होतं की आपण मुलांची संख्या कमी ठेवायची, म्हणजे जबाबदारी कमी होईल आणि एका मुलाला आपण चांगला वेळ देऊ शकू. आज मी जेव्हा वळून पाहते 60 वर्षानंतर माझ्या, तर मी अन्याय कोणावर केला असेल तर माझ्या मुलीवर केला असेल. बाकी कोणावर मी अन्याय केला नाही कधी. मी सगळ्यांना वेळ दिला, सगळ्यांना त्यांचं सगळं करत गेले. पण माझ्या मुलीला मी जरा कमी वेळ देऊ शकले असं मला आज जाणवतं. त्याच्यामुळे जर झाला असेल माझ्याकडून अन्याय कळत नकळत, तर माझ्या मुलीवर कदाचित झाला असू शकेल. कारण ती सगळी वेळ एकच आली होती. डॉक्टरांचं राजकारण चालू होतं जेव्हा ते अगदी त्याच्यामध्ये एक एक पादाक्रांत करत होते आणि त्याच काळात मुलगी मोठी होत होती. तर कदाचित, आणि माझं पण इथे रुजणं, वैद्यकीय व्यवसायामध्ये रुजणं, नोकरी करणं, व्यवसाय करणं आणि घरी येणारे अफाट लोक समुदाय सांभाळणं, तर मला माझ्या दोन्ही दिरांची खूप मदत झाली. माझे सख्खे दीर, माझे मावस दीर, दोघांची मला खूप मदत झाली. आणि कळत नकळतपणे मला माझ्याकडे काम करणाऱ्या नोकरांची खूप मदत झाली. म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये बहुतेक सहज रंगामध्ये एक लेख आहे, त्याचं नाव आहे अदृश्य हात. तर अदृश्य हात हे जे आहेत ना त्यामधले, हे मला मदत केलेल्या माझ्या घरातल्या सगळ्या नोकरांचे आहे. मग ती माझ्याकडे स्वयंपाक करणारी बाई असेल, माझ्याकडे झाडू आणणारा मुलगा असेल, हॉस्पिटलमध्ये काम करणारा कंपाऊंडर असेल, माझी रात्रीची नर्स असेल, कुणीही असेल, किंवा माझ्या मुलीला रिक्षामध्ये नेणारा तो रिक्षावाला असेल, अशा सगळ्या माणसांची मला मदत झाली. म्हणजे ही सगळी नौकर मंडळी मला माझं एक एक काम वाटून घेत होती ना, म्हणून मी सगळं करू शकले. तर घरातल्या माणसांचा पण आपल्याला पाठिंबा लागतो आणि नौकरांचं पण आपल्याला खूप मदत होते. आणि ह्या सगळ्यामधून कुठेतरी आपण काम करू शकत असतो. म्हणजे आपण जेव्हा काम करतो, कदाचित थोडंसं आपलं नाव होतं, पण त्याच्या पाठीमागे अनेक हात असतात, आपण एकटे नसतो. म्हणून मी तो अदृश्य हात नावाचा एक लेख नवरात्रीमध्ये लिहिला होता मुद्दाम, की नवरात्रीमध्ये आपण दुर्गादेवीबद्दल बोलत असतो, पण ह्या अदृश्य अशा दुर्गांचे हात असतात पाठीशी. कुणीतरी स्वयंपाक करतं म्हणून मग मी नोकरीला जाऊ शकते ना, असं आहे ते. त्याच्यामुळे मदत सगळ्यांचीच होत असते. आणि मुलगी मला झाल्यानंतर मला हे जाणवलं, मला माहीत नव्हतं आपल्याला काय होणार आहे ते, पण मी ठरवलं होतं की आपण पहिलं अपत्य झालं की थांबायचं. आणि मुलगी झाली आणि त्याच काळात माझ्या लक्षामध्ये आलं की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक बाईला मुलगाच पाहिजे असतो. साधारण तो काळ होता, माझी मुलगी 87 साली जन्मली. 90 पर्यंत माझ्या लक्षात येत गेलं की माझ्याकडे येणारी प्रत्येक बाई तिला मुलगा झाला की आनंदी होती. आणि मुलगी झाली की सगळे शांत असतात. म्हणजे मी नेहमी ह्या गोष्टीचा सामना केला की मुलगा झाल्यानंतर लोक पेढे घेऊन येतात, पाया पडतात, कौतुक करतात. आणि मुलगी झाली की एक शांतता. मुलीचं स्वागत नेहमी शांततेने, कधीच आनंद नाही. आणि मग मी ठरवलं आता तर आपण याच्यावरच काम करायचं. म्हणजे मला माझी मुलगी जन्मल्यानंतर आनंद ह्या गोष्टीचा झाला की मला मुलगीच झाली. कारण मला जर मुलगा झाला असता तर मी बोलू शकले नसते इतकी जेवढे प्रखरपणे मी बोलले ह्या विषयावर मागच्या अनेक वर्ष. ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्रास मुलींच्या गर्भामध्ये हत्या होत होत्या, तो काळ फार वाईट होता, भीषण काळ होता तो. त्या काळामध्ये मी सतत या विषयावर लिहित होते आणि सतत ह्या विषयावर बोलत होते. आणि तो माझा बोलण्याचा जो आवाज होता ना, त्याची तीव्रता केवळ मला मुलगी आहे म्हणून मी घेऊ शकले. अन्यथा मला इतर स्त्रिया म्हणाल्या असत्या, बाई तुम्हाला मुलगा आहे म्हणून तुम्ही आम्हाला शिकवताय, पण आम्हाला तर मुलगा नाही, आम्हाला तर मुलगा हवा आहे. मग मुलगा होण्यासाठी आम्ही कितीही मुलींची गर्भामध्ये हत्या करू, तर तुम्ही आम्हाला काही बोलू नका. पण असं बोलता आलं नाही लोकांना, कारण मला मुलगी होती. आणि म्हणून मला खरंच म्हणजे मी माझ्या मुलीचेच आभार मानते की ती माझ्या पोटी आली. आणि कळत नकळत तिच्यावरच माझ्या हाताने थोडासा अन्याय झाला असेल, कारण हे सगळं सांभाळताना कुठेतरी कोणावर तरी थोडासा अन्याय होणार. पण शक्यतो मी प्रयत्न केला समतोल राखण्याचा, आणि तो समतोल राखण्यामध्ये मला सर्वांनी मदत केली आहे. त्याच्यामुळे त्याचं श्रेय मी एकटी घेणार नाही. नक्कीच ताई, खूप चांगला समतोल आपण राखलेला आहे. आणि आपल्या मुलीवर नकळतपणे जी एक अन्याय झाला ही भावना आपण बोलून दाखवली. निश्चितच तो अन्याय नाही, कारण एवढं मोठं हे सांभाळत असताना, कारण का राजकीय आपल्या कुटुंबामध्ये पार्श्वभूमी होती, येणाऱ्या जनसामान्यांची आपल्या घराकडे खूप रेलचेल होती. आणि आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना ह्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सांभाळलेल्या आहेत. निश्चित खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. यानंतर ताई पुढचा प्रश्न असा आहे की आजच्या ज्या महिला आहेत
हं. ज्या तरुणी आहेत यांचं सबलीकरण आणि सक्षमीकरण, मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल किंवा सांस्कृतिक असेल, हे कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे असं आपल्याला वैयक्तिक एक स्त्री अभ्यासक म्हणून, लेखिका म्हणून आणि एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आणि आपल्या कुटुंबामध्ये राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे जरी आपल्या तिकडे आवड नसली तरी इनडायरेक्टली काही प्रमाणात काय असे ना, जरी कौटुंबिक प्रभाव राजकीय जरी थोडाफार असला तरी आपलं या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पाहाल आणि स्त्रियांचं जे सक्षमीकरण आहे, मी जे आता म्हणालो त्या पद्धतीनं, ते कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटते. मला असं वाटतं की एकतर पहिल्यांदा ह्या गोष्टीमध्ये बाईची भूमिका काय हे पाहायला पाहिजे आणि इतर समाजाची भूमिका काय हे पाहायला पाहिजे. तर आज असं आहे की स्त्रियांना तक्रार करायला जागाच उरली नाही. त्यांना सगळं मिळालेलं आहे. त्या शिक्षण घेऊ शकतात, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात, त्या विचार करू शकतात, त्या निर्णय घेऊ शकतात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी पण त्या करू शकतात. आणि समाज त्यांच्या पाठीशी आज आहे. थोडाफार अपवाद तर प्रत्येक गोष्टीला असतो. अजून काही घरांमध्ये असं आहे, आपण पाहू की त्या घरांमध्ये पूर्णपणे स्त्रीला माणूस म्हणून वागणूक मिळते आहे. काही घरांमध्ये थोडीशी खळखळ आहे काही मुद्द्यांवर आणि काही घरं अजूनही त्या बाबतीमध्ये पूर्ण अंधारामध्ये आहे. म्हणजे परंपरा ह्या गोष्टींच्या पाठीमागे आहेत ती की अशा परंपरा की ज्या स्त्रीसाठी जाचक आहे आणि त्या तोडायची हिंमत अजून त्या घरांमध्ये नाही. अशा 3-4 स्तरांवर आपण आज स्त्रीचं जीवन पाहतो आहोत. तर मला आज असं वाटतं की येणाऱ्या मुलींनी नेमकं काय करायला पाहिजे किंवा येणाऱ्या मुलांनी काय करायला पाहिजे. तर पहिली गोष्ट ही आहे की समतेने पावलं टाकली पाहिजेत. हे तर मान्यच आहे. स्त्री शिकते आहे, आपल्या पायावर उभी राहते आहे. फक्त असं आहे की काही ठिकाणी जाणवतं की तिच्या पर्समध्ये तिच्या पदव्या आणि नोकरीचे पगाराचे पैसे याच्याबरोबरच थोडा अहंकार पण जमा होतो आहे. तर हा अहंकार आपल्याला मागे खेचत असतो. आपण जेव्हा प्रगती हा शब्द वापरतो तर प्रगतीचा अर्थ फक्त एवढं मोठं पद, एवढा मोठा पगार असं नाही. माणूस म्हणून तुमची प्रगती काय आहे. म्हणजे आपण जेव्हा काल वळून पाहतो तर काल माणूस कमावत होता, म्हणजे पुरुष कमावत होता घरामध्ये, तर त्याची सत्ता होती घरामध्ये, तो निर्णय घेत होता. मग आज जर स्त्री कमावते आहे तर तिने अहंकार बाजूला ठेवून दोघांनी मिळून विचार करून घरातले निर्णय घ्यायला पाहिजे. म्हणजे असंही नको व्हायला की कालपर्यंत पुरुष पुढे चालत होता, बाईची फरफट होत होती, आता बाई पुढे चालली तर पुरुषाची फरफट होईल का, हेही व्हायला नको आहे. म्हणजे बाईनं पुरुषाचं पूर्ण अनुकरण नाही करायला पाहिजे असं मला म्हणायचं. अंध अनुकरण नको आहे. तिने सजगपणे अनुकरण केलं पाहिजे की काय चांगलं होतं पुरुषामध्ये कालच्या, ते आपण घेऊया. म्हणजे इथे मला की नाही साने गुरुजींचं विवाहाबद्दलचं मत फार आठवतं नेहमी. साने गुरुजी असं म्हणायचे की विवाह म्हणजे काय नेमकं, तर स्त्रीचं अंगभूत वात्सल्य, स्त्रीची ममता, स्त्रीची माया आणि स्त्रीची प्रेम करण्याची चिवटता ही पुरुषामध्ये आली पाहिजे. आणि पुरुषाचं धाडस, समोरच्या गोष्टीशी सामना करण्याची त्याची ताकद, त्याचं न ढासळणं हे स्त्रीला घेता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आज स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी आपल्यामध्ये बदल करून घेतले पाहिजे आणि अहंकार दोघांनी सोडला पाहिजे. एकमेकांशी स्पर्धा करणं सोडलं पाहिजे. आपली स्पर्धा नाहीच आहे. म्हणून मला सहचर हा शब्द फार आवडतो. मी नेहमी हा शब्द वापरते. सहचर. सहचर म्हणजे काय, सोबत चालणार. म्हणजे तो पुढे ती पाठीमागे असंही नको, ती पुढे तो पाठीमागे चाललाय असंही नको. दोघं सोबत चालूया. दोघं सोबत चालतील तर आयुष्य सोपं होईल, आयुष्य सुंदर होईल. त्याच्यामुळे दोघांनीही आपण किती कमावतो, कुठल्या पदावर आहोत, हे सगळं ना घरात आलं की बाहेर ठेवून द्यायचं. घरात आल्यानंतर आपण पती पत्नी ही भूमिका जेव्हा असेल, ना पतीनं कुरघोडी करावी ना पत्नीनं कुरघोडी करावी, हे महत्त्वाचं आहे. तर मी अनेक ठिकाणी सांगते असं की पुरुषांना विचारते मी खूप त्या कार्यक्रमांमध्ये की तुमची बायको लग्न झाल्यानंतर तुमच्या घरात राहायला आली आणि गेले अनेक वर्ष ती तुमच्या घरात राहते, तरीसुद्धा तिला जेव्हा माहेरी जायचं असतं तिला तुम्हाला विचारावं लागतं. हे किती वाईट आहे. विचारावं नाही लागायला पाहिजे. हां, तिने चर्चा करावी, असं 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 आहे, मी 1 महिनाभर जाऊन येते माहेरी. आणि त्या गोष्टीसाठी नवऱ्याने सहज हो म्हटलं पाहिजे, कुठलीही अट न, कारण ती वर्षानुवर्ष तुमच्या घरात राहते आहे.
पण आजही दुर्दैवाने अनेक स्त्रियांना माहेरी जाताना परवानगी घ्यावी लागते. बरोबर. ही गोष्ट वाईट आहे. ती अनेक वर्ष तुमच्या घरात राहते, तुमच्या घरातल्या सगळ्याच सदस्यांना ती आपलं मानते, ती स्वतःचं नाव बदलते, आडनाव बदलते, सगळं तिचं पूर्ण नाव बदलते. तर माझंच नाव बघा तुम्ही, पूर्वीचं माझं नाव आहे रंजना दत्तात्रय शास्त्री, आता माझं नाव वृषाली माधवराव किनाळकर. काय आहे पाठीमागे माझ्या? पण माझ्या आत आहे ना सगळं. माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत, त्यांनी दिलेली शिकवण आहे, आणि ते सगळं घेऊन मी इथे आलेली आहे. तर हे सगळं प्रत्येक पुरुषाला समजलं पाहिजे. म्हणजे वरकरणी गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. जसं आता माझं नाव बदललं आहे, पण तरीसुद्धा मला आहे ना की माझ्या मनामध्ये जी भावना आहे माझ्या माहेराबद्दल, आणि त्या भावनेचा सार्थ आदर डॉक्टर किनाळकरांना आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि असंच प्रत्येक घरात असलं पाहिजे की पतीनं पत्नीला, पत्नीनं पतीला पहिल्यांदा माणूस समजायचं, आपलं समजायचं, आणि दोघांनी सोबत चालायचं. दोघांना एकमेकांच्या प्रगतीमध्ये आनंद असला पाहिजे. हे सगळं नव्या बाईला, नव्या पुरुषाला समजलं पाहिजे. आणि हे जर समजत गेलं हळूहळू, तर मला असं वाटतं की काही दिवसानंतर महिला दिन साजरा करण्याची गरजसुद्धा उरू नये. म्हणजे अनुचित व्हावं ते, इतकं आपल्या अंगवळणी पडावं की महिलेला माणूस समजतो. आणि मला वाटतं की नव्या महिलेसाठी मी हेच सांगेन की प्रत्येकीनं शिक्षण घ्यावं, संस्कार आपले जपावेत, आणि कुठलाही विकार अंगामध्ये येऊ देऊ नये. होतंय काय माणसाचं की माणूस खूप मोठ्या पदावर जातोय, बाई पण मोठ्या पदावर जाते आहे, घर पण मोठं होत आहे. कुठल्या अर्थाने? की घर आलिशान आहे, घरामध्ये खूप चांगल्या चांगल्या मोठ्या महागड्या वस्तू आहेत. पण जेव्हा आपण मनांचा विचार करतो तर मनं मात्र गरीब होत चालली आहे, मनं रिकामी होत चालली आहे, संवादाचा अभाव आहे घरामध्ये. तर हे व्हायला नको आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीची प्रगती ही तुम्हाला आनंद देणारी असली पाहिजे. त्याच्यामुळे उद्याचं जे जग आहे ते एकमेकांना समजून घेणारं जग असलं पाहिजे. म्हणून माझ्यासाठी सहचर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर पद्धतीनं आपण सांगितलं की हल्लीच्या स्त्रियांना आपण चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे की कुटुंबामध्ये समन्वय फार महत्त्वाचा आहे. ही गोष्ट आपण फार चांगली सांगितलेली आहे. आणि स्त्री आणि पुरुष हे वेगळे नसून प्रत्येकाला या ठिकाणी सन्मानाची वागणूक, एकमेकाविषयीचा आदर या ठिकाणी असलाच पाहिजे. म्हणजे एकूणच तर काय, स्त्री आणि पुरुष ही त्या एका रथाची चाकं आहेत दोन, आणि ही बरोबरीनं गेली पाहिजे, तेव्हाच रथ पुढे जाणार आहे. मग पती पत्नी त्या ठिकाणी जे नातं आहे ते अतिशय संवादाचं असलं पाहिजे, एकमेकाला आदर त्यांनी केला पाहिजे, आणि जे काही अहंकार वृत्ती आहे ती कोणामध्ये नसू नये. हा फार महत्त्वाचा संदेश आपण या ठिकाणी स्त्रियांना आणि पुरुषांना आपण दिलेला आहे. खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. यानंतर मुलाखतीच्या सरतेशेवटी एक शेवटचा प्रश्न असा आहे, ताई, जागतिक महिला दिनानिमित्त आपण स्त्रियांना काय संदेश द्याल? संदेश देण्या एवढी खरं म्हणजे मी मोठी नाही आहे बरं. म्हणजे मी अजूनही तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मी एक सामान्य स्त्री आहे. आणि जे काही यश तुम्हाला आज माझ्या भोवती दिसत असेल तर त्याचं कारण मी इतकंच सांगेन की मी जे काम मला माझ्या समोर येतं ते काम मी मन लावून करते. तर आजच्या स्त्रियांना काही मी पुरुषांना सुद्धा हा संदेश देईन की कुठल्याही विकाराला, आपल्यामध्ये विकार असतात माणूस, त्या सगळ्या विकारांना अधीन ठेवून, कुठल्याही विकाराच्या अधीन आपण न होता माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. आणि समोरच्या माणसाला माणूस म्हणून किंमत द्या. इतकं जर आपण करू शकलो ना, आपलं आयुष्य फार सुंदर आणि सोपं होणार आहे. एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. आणि ह्या महिला दिनाच्या ह्या मुलाखतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांना आपल्या आयुष्यातील आनंदासाठी, यशासाठी मी शुभेच्छा देते. नमस्कार. धन्यवाद ताई. खूप चांगला संदेश आपण या ठिकाणी स्त्रियांना नव्हेच तर समस्त मानवांना दिलेला आहे की सर्वप्रथम आपण मानव व्हावं आणि माणूस म्हणून इतरांकडे पाहावं आणि माणूस म्हणून जगावं. ही मोलाचा असा संदेश आपण या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. आणि या सत्रामध्ये येऊन आपण मुलाखत दिली त्याबद्दल राजमुद्रा लाईव्हच्या वतीने मी मनपूर्वक या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.